नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी सकाळी म्हणून आपले सर स्वागत करत आहे। आज दिनांक 4 मे 2026 वार सोमवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे। आज मार्केटमध्ये फुलांच्या दरामध्ये आपल्याला थोडेफार बदल झालेले पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये देखील काय बदल झालेले पाहायला मिळतात हे आपण सविस्तर पाहणार आहोत। आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील शेतमालाचे दर पाहायला मिळतील। पिंगळीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 30 तर हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील पिंगळीचे दर पाहायला मिळतात। आवक मोठ्या प्रमाणात असलेली पाहायला मिळते, त्याचबरोबर दर ही थोडेफार कमी जास्त होताना पाहायला मिळतात। गोल्डन लेजीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये। गोल्डन लेजी साठी साधारणतः दर जे आहे 10 रुपयापर्यंत, हलक्या मालासाठी 7 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतोय। जिप्सफलाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 350 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला मिळतोय। हलक्या मालासाठी 200 रुपयापासून देखील जिप्सफलाचे दर पाहायला मिळतात। डच गुलाबची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। लाल गुलाबची आवक मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते, त्याचबरोबर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे 220 ते 230 रुपयापर्यंत लाल गुलाबसाठी, तर कलर गुलाबसाठी 300 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला मिळतात। हलके माल जे ते 80 ते 100 रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मालासाठी दर पाहायला मिळतोय। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता आवक देखील आपल्याला बऱ्यापैकी असलेली पाहायला मिळते, त्याचबरोबर हलक्या मालांची आवक देखील आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। सनफ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये सनफ्लावरचे दर 70 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 40 ते 50 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। मार्केटमध्ये ग्राहकांची वर्दळ थोडीशी आज पाहायला मिळते, त्याचबरोबर दर ही आपल्याला गुलाबासाठी बरेच दिवसापासून आपल्याला थोडेफार मागणी वाढल्यामुळे दरामध्ये सुधारणा पाहायला मिळते। झेंडूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता पिवळ्या तसेच लाल झेंडूसाठी साधारणतः 22 ते 24 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 15 ते 12 रुपयापासून देखील आपल्याला झेंडूचे दर पाहायला मिळतात। आष्ट्रोची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये 100 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 70 रुपयापासून देखील आष्ट्रोसाठी दर पाहायला मिळतात। त्याचबरोबर शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 50 ते 70 रुपयापर्यंत चांगल्या क्वालिटीमध्ये वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आपल्याला दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 35 ते 40 रुपयापासून देखील शेवंतीचे दर पाहायला मिळतात। वासनीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये जम्बो साईज मध्ये साधारणतः 20 ते 25 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी लहान साईज मध्ये 8 ते 10 रुपयापासून देखील पासलीचे दर पाहायला मिळतात। आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढ पाहायला मिळते। तुकडा गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः 200 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 100 ते 120 रुपयापासून देखील तुकडा गुलाबसाठी दर पाहायला मिळतात। गुलछडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 70 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 40 ते 50 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। गुलछडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये गुलछडीसाठी साधारणतः 80 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला मिळतात। हलके माल जे 50 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। तुकडा गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 120 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 60 रुपयापासून देखील तुकडा गुलाबसाठी दर पाहायला मिळतात। पिंगळीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात आवक झालेली पाहायला मिळते, त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये 20 तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। सनफ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः 50 रुपयापर्यंत हलक्या मालासाठी 20 ते 30 रुपयापासून देखील आपल्याला सनफ्लावरचे दर पाहायला मिळतात। झेंडूची आवक मार्केटमध्ये आपल्याला बऱ्यापैकी असलेली पाहायला मिळते, त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये पिवळ्या तसेच लाल झेंडूसाठी 32 ते 35 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला मिळतात। मार्केटमध्ये आवक थोडीफार स्थिर असलेली पाहायला मिळते, त्याचबरोबर दरामध्ये देखील थोडाफार बदल पाहायला मिळतो। शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 80 ते 90 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला मिळते, तर हलके माल जे ते 40 ते 50 रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहायला मिळतात। आष्ट्रोची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 100 तर हलक्या मालासाठी 70 रुपयापासून देखील आष्ट्रोसाठी दर पाहायला मिळते। पपईची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पपईचे दर जे 15 तर हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील पपईसाठी दर पाहायला मिळतात। खरबूजची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये खरबूजचे दर जे आहेत साधारणतः 30 ते 32 रुपयापर्यंत उच्च दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 12 ते 15 रुपयापासून देखील खरबूजचे दर पाहायला मिळतात।
कलिंगडची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 17 तर हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील कलिंगड साडी दर पारा होते. ड्रॅगन फ्रूटची आवक या ठिकाणी आपल्याला थोडीफार प्रमाणात मार्केटमध्ये पाहायला मिळते. त्याचबरोबर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 200 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी लहान साईज मध्ये 120 ते 150 रुपयापासून देखील ड्रॅगन फ्रूटचे दर पाहायला होतात. डाळिंबची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 300 तर हलक्या मालासाठी 120 ते 150 रुपयापासून देखील डाळिंबसाठी दर पाहायला होते. लिंबांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. कच्च्या लिंबांची मोठ्या प्रमाणात आवक पाहायला मिळते. त्याचबरोबर दरामध्ये देखील थोडाफार बदल आज पाहायला मिळते. चांगल्या मालासाठी साधारणतः 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या मालासाठी 70 रुपयापासून देखील लिंबांचे दर पाहायला मिळतात. आवक मार्केटमध्ये कच्च्या लिंबांची मोठ्या प्रमाणात असलेली पाहायला मिळते. टोमॅटोची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोचे दर जे होते साधारणतः 25 रुपयापर्यंत हलक्या मालासाठी 8 ते 10 रुपयापासून देखील टोमॅटोचे दर पाहायला मिळतात. कोबीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीसाठी साधारणतः 10 रुपयापर्यंत हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील कोबीसाठी दर पाहायला होते. भुईमुग शेंगाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये भुईमुग शेंगासाठी साधारणतः दर जे 55 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 40 रुपयापासून देखील आपल्याला भुईमुग शेंगाचे दर पाहायला होतात. शेवग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये शेवग्याचे दर जे 20 रुपयापर्यंत हलक्या मालासाठी साधारणतः दर जे 10 रुपयापासून देखील दर पाहायला होतात. बीटाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये बीटासाठी 14 ते 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 8 ते 10 रुपयापासून देखील दर पाहायला होते. दुधी भोपळ्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 15 ते 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 8 ते 10 रुपयापासून देखील दुधी भोपळ्याचे दर पाहायला होतात. शिमला मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये शिमला मिरचीचे दर जे 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. एका दुसऱ्या वक्कलसाठी 35 रुपयापर्यंत देखील दर पाहायला मिळू शकतो. हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील दर पाहायला होतात. काकडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये चायना तसेच हिरव्या पांढऱ्या काकडीसाठी देखील दर आपल्याला थोडीफार वाढलेले पाहायला होतात. आवक कमी झाल्याचा परिणाम आपल्याला आज पाहायला होते. चांगल्या मालासाठी साधारणतः 18 ते 20 रुपयापर्यंत हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील दर पाहायला होतात. वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये वांग्याच्या दरामध्ये सुधारणा पाहायला मिळते. चांगल्या मालासाठी साधारणतः 30 तर हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील वांग्यासाठी दर पाहायला होते. कारल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 35 तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील कारल्यासाठी दर पाहायला होते. राजमाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 60 ते 65 रुपयापर्यंत हलक्या मालासाठी 50 रुपयापासून देखील राजमासाठी दर पाहायला होते. तोंडल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापर्यंत हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील दर पाहायला होते. पावट्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 70 तर हलक्या मालासाठी 50 रुपयापासून देखील दर पाहायला होतात. बीनची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 70 ते 75 रुपयापर्यंत हलक्या मालासाठी 40 ते 50 रुपयापासून देखील दर पाहायला होते. पनीर गवारची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पनीर गवारसाठी साधारणतः 35 रुपयापर्यंत हलक्या मालासाठी 20 ते 15 रुपयापासून देखील दर पाहायला होतोय. फ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 10 ते 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 6 ते 7 रुपयापासून देखील फ्लावरसाठी दर पाहायला होतात. आल्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. मोठ्या प्रमाणात आवक पाहायला मिळते. त्याचबरोबर चांगल्या मालासाठी साधारणतः दर जे 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला मिळतात. आवक मार्केटमध्ये वाढलेली पाहायला मिळते. त्याचबरोबर दरामध्ये देखील सुधारणा आल्यासाठी पाहायला मिळते. कोथिंबीरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीरसाठी साधारणतः दर जे आहे विलायती कोथिंबीरसाठी साधारणतः दर जे 15 ते 20 रुपयाच्या दरम्यान आपल्याला दर पाहायला मिळते. तर गावरान कोथिंबीरसाठी साधारणतः दर जे 20 ते 22 रुपयापर्यंत चांगल्या क्वालिटीमध्ये गावरान कोथिंबीरचे दर पाहायला मिळतात. मेथीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये मेथीसाठी साधारणतः दर जे 20 ते 22 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील मेथीसाठी दर पाहायला मिळतात. कांद्यांसाठी आज मार्केटमध्ये 100 गाड्यांची आवक कांद्यांसाठी झालेली पाहायला मिळते. त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला स्थिरता कायम पाहायला मिळते. चांगल्या मालासाठी कलर आणि गोळे साईज मधील एका दुसऱ्या वक्कलसाठी कांद्यासाठी साधारणतः 12 ते 13 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील कांद्यांचे दर पाहायला मिळते. त्याचबरोबर लहान साईज मध्ये चिंगळी कांद्याचे दर जर बघितलं तर साधारणतः 4 ते 5 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात.
कांद्यांची आवक मार्केटमध्ये वाढलेली पाहायला त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये स्थिरता आणण्यासाठी कायम पाहायला मिळते.